म्हसवड पोलीस ठाणे हद्दीत अवैध वाळू उपसा करणाऱ्यांवर पोलिसांनी मोठी आणि धडक कारवाई केली आहे। सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे यांनी आपल्या स्टाफसह वाळू माफियांवर कारवाई करत त्यांना चांगलाच दणका दिला आहे। शिरताव गावच्या हद्दीत स्मशानभूमीच्या पाठीमागील ओढ्यात अवैध वाळू उत्खनन सुरू असल्याची खात्रीशीर गोपनीय माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे यांना मिळाल्यानंतर त्यांनी तात्काळ पोलीस पथकासह घटनास्थळी छापा टाकला। छाप्यादरम्यान ओढ्यात पांढऱ्या रंगाची चारचाकी पिकअप वाहन वाळूने भरलेली आढळून आली। पोलिसांना पाहताच आरोपींनी अंधाराचा फायदा घेत घटनास्थळावरून पलायन केले। या प्रकरणी म्हसवड पोलीस ठाण्यात राहुल राजेंद्र थोरात यांच्या तक्रारीवरून गुन्हा रजिस्टर नंबर 375 भारतीय न्यायसंहिता कलम 303(2) अंतर्गत वाळू चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता। त्यानंतर पोलीस पथकाने गोपनीय माहिती तसेच मोबाईलच्या तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे तपासाची चक्रे वेगाने फिरवली। तपासात सदर अज्ञात आरोपी हा पळशी येथील रहिवासी श्रीशैल्य मोहन खाडे असल्याचे निष्पन्न झाले। काल रात्री पोलिसांनी पळशी परिसरातून आरोपी श्रीशैल्य मोहन खाडे याला ताब्यात घेऊन अटक केली आहे। या कारवाईत सुमारे 7,10,000 रुपये किमतीचा पिकअप वाहन आणि वाळू असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। या कारवाईमुळे अवैध वाळू उपसा आणि वाहतूक करणाऱ्यांचे धाबे दणाणले असून अशा बेकायदेशीर व्यवसायांवर यापुढेही कठोर आणि सातत्यपूर्ण कारवाई सुरूच राहणार असल्याचा इशारा सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे यांनी दिला आहे। ही कारवाई माननीय वरिष्ठ पोलीस अधिकारी सातारा जिल्हा यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे, पोलीस उपनिरीक्षक अनिल वाघमोडे यांच्यासह शहाजी वाघमरे, मैना हांगे, देवानंद खाडे, राहुल थोरात, नवनाथ शिरकुळे, अभिजित भादुले आणि धीरज कवडे यांनी केली आहे। अशाच नवनवीन अपडेट्ससाठी आमच्या खबर गावाकडची या चॅनेलला सबस्क्राईब करा, आमचे व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा। धन्यवाद।